बांधवांनो, आज आपण ऊसाच्या प्लॉटमध्ये आहोत. आज तारीख आहे 15/7/2025 आणि वार आहे मंगळवार. तर हा जो ऊसाचा प्लॉट आहे तो प्लॉट किती दिवसाचा आहे, याच्यासाठी काय वापरलं आहे आणि ऊसाचा रिझल्ट कसा आहे हे आपण सरांकडून ऐकणार आहोत. तर सर नमस्कार. नमस्कार. सर आपलं नाव सांगा. नारायण हरिबा माने, बरं, गाव खम्मसवाडी, तालुका जिल्हा उस्मानाबाद. ठीक. सर या ऊसाची व्हरायटी कोणती आहे? 8005. 8005 आहे. तर ऊस लागवड करून किती दिवस झाले? जानेवारीमध्ये लावलेलं आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून मध्ये 5-6 महिने. 5 महिने कंप्लीट झालेले आहेत. कंप्लीट झालेले आहे. ठीक आहे. तर ही ऊस 5 महिने कंप्लीट झालेला आहे. या ऊसासाठी आपण आतापर्यंत ग्रीन प्लॅनचे काय काय वापरले? प्रोम, पोटॅश आणि भूमी पॉवर. बरं. आणि फवारणी पण केलेली आहे. फवारणी पण केली आहे. ग्रो नायट्रोजन स्पेडॉल नायट्रोजन फवारणी झालेली आहे. भूमी पॉवर एकरी 2 बॅगा, पोटॅश आणि प्रोम याचा भेसळ डोस झालेला आहे. तर सर काय ऊसामध्ये फरक वाटते, थोडं दाखवता का? ऊसाचं पेरे आणि बघा नाही कशी आहेत ती. ही कडच आहे, अजून मध्ये गेलो तर अजून जास्ती मोठे आहेत, पण ही कडचच बघा पेरे कशी आहेत. हे म्हणजे एकदम चांगले आहेत. हा, म्हणजे शेवटची काकरी आहे बांधाच्या साईडचे. आपण बघू शकताय. ऊसाचे पेरे असतील, त्याच्यानंतर ऊसाची पानं असतील. पानं पण एकदम चांगले आहेत, रुंद आहेत. हे बघा, आताच ऊसाच्या कांडीमधला अंतर अतिशय सुंदर आहे. याच्यानंतर हे जी पानं आहेत, ऊसाला पाणी अजिबात नाही, फक्त एकच पाणी दिलेलं आहे, बरोबर आहे ना सर? आता सध्या खत टाकल्यापासून तरी सुद्धा आपण हे पानं बघू शकता. तर पानामध्ये काय फरक वाटते तुम्हाला? पानं एकदम मोठी आणि चांगली आहेत, म्हणजे तजलदार हिरवीगार आहेत. ठीक आहे. आणि सर हा जो ऊस आहे शेजारी आपला, तो कोणाचा आहे, दाखवता का? ते दोस्तच आहेत, भोसले म्हणून साठी मित्रच आहेत. हा, ते मित्राचा प्लॉट आहे. हा, यांच्या आपली मित्राचा. ही लागण करताना म्हणजे ह्यांचं खुरपण चालू असताना आपली लागण चालू होती. म्हणजे सरासरी किती सरासरी महिना ते 1.25 महिन्याचा अगोदरच आहे. महिना ते 1.25 महिन्याच्या अगोदरचा हा प्लॉट आहे शेजारचा. तर आपण हा शेजारचा प्लॉट पण बघतोय, ही पानाची गाडी बघतोय. हा, त्याच्यानंतर हे पेरे पण बघतोय आपण मध्ये पण आलेलो आहोत, तिथं पण पेरे बघतोय. आपण पेरेचा एकदम लहान आहे आपण पेरे पाहू शकताय आणि फुटवा कमी आहे एकदम. पानं पण पाहू शकताय. आपण तिकडली पण पानं बघितलेली आहेत. सर आता ह्या दोन्ही मधल्या प्लॉट मध्ये तुम्हाला काय वाटतं? माझी स्तुती करायची नाही, पण माल आहे त्या पद्धतीने सांगतो की माझं 1 नंबरच ऊस आहे सध्याच्याला. बरं. बाकीचे जे बाकीच्या भावाचे हे रासायनिक कसलाच वापर केलेला नाहीये. बरं. रासायनिक खताचा युरियाचा सुद्धा डोस द्या. युरियाचा 1 डोस म्हणजे ज्यावेळेस लागण झाली, थंडी जास्ती होती, बरं. त्यावेळेस युरियाचा डोस दिला. एक एकरी 25 ते 30 किलोच्या प्रमाणात टाकलेला असतो. बरं. मला विचारायचं की जे आजही रासायनिक शेतकरी आहेत, जे की ऊसाला रासायनिक खत टाकल्याशिवाय रिझल्टच येत नाहीत, असं ज्यांचं म्हणणं आहे, त्यांना तुम्ही काय संदेश देऊ शकता? त्यांना सांगितलं मी, तुम्ही रासायनिक नका वापरू, की जैविकच खत वापरा. बरं. मग सांगितलं, पण ते म्हणतात आपलं आपलं आहे चालू, ते बघू कसं होते तसं होईल. बरं. आता त्यांना सुद्धा दाखवला वाजून, बघा इथं तुमचा बी ऊस बघा, माझा दोघांच्या मध्ये किती बरोबर फरक आहे. बांधा हां, रान तेच आहे, तरी देखील फरक आहे. तरी पण म्हणजे एवढा फरक आहे. बरं. मला असं विचारायचे, रासायनिकच्या खर्चापेक्षा ही खर्च कमी होतो का जास्त होतो? कमी होते. रासायनिक खताच्या पेक्षा खर्च ह्याचा कमी होतो. कमी होतो. त्याचा 8-8, 9-9, 10-10 पोत्याचा एकरी डोस टाकते. हां, आपण कितीचा टाकला? आपलं किती 3 पोत्याचा आणि भूमी पॉवर हां, 5 पोत्याचा. 5 पोत्याचा साधारण एकरी 5 पोत्याचा भेसळ डोस या ठिकाणी टाकलेला आहे आपला. आणि खर्च जर पाहिला गेला तर एकरी किती खर्च झाला सर? सरासरी एकरी नाही झालं 8 ते 9 हजार रुपये भेसळ डोसचा खर्च आहे, बरोबर ना सर? 8 ते 9 हजाराचा. तरी देखील ऊसाचा आपण फरक बघू शकता. एकदा सर तिकडून आधी फिरवा. तर आपण या ग्रीन प्लॅनेटच्या मिशनमध्ये सहभागी झाला त्याबद्दल खरंच धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.